नमस्ते आई बाबा. नमस्ते. कशा आहात सगळे? छान छान. तर आपल्या उपनगर सेंटरमध्ये आईबाबांचं स्वागत आहे. आई बाबा, मला तुमचं नाव माहीत आहे, पण इथे बसलेल्या आई बाबांना तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव विद्या लक्ष्मण राणे. बाबा तुमचं नाव सांगा. लक्ष्मण एकनाथ राणे हे माझं नाव आहे. बाबा तुमचं वय किती आहे? माझं वय 78 वर्ष पूर्ण 78. आई तुमचं वय किती आहे? माझं वय 75 रनिंग आहे. आता 1 महिन्याने मी 75ची पूर्ण होणार. कुठे राहता आई तुम्ही? आम्ही उपनगरमध्ये राहतो. उपनगरमध्ये राहता. बरे आई बाबा, तुम्ही किती दिवसापासून थेरपीला येत आहे? आता बरोबर पूर्ण महिना झाला. 1 महिना होत आला. बाबा तुम्ही थेरपीला येण्या अगोदर काय काय प्रॉब्लेम होते तुम्हाला? काय काय आजार होते? मला मी येण्याच्या अगोदर माझ्या खरं गुडघ्यांचे प्रॉब्लेम होते. माझे गुडघ्यांचे जे स्नायू आहेत ते गुडघे खूप दुखत होते. पुढचं पाय टाकत असताना पायाला वेदना होत होते. आता इथं आल्यानंतर माझ्या पूर्णपणे त्या वेदना म्हणजे कमी झालेल्या आहेत आणि कमी दुखतात पाय चालताना वगैरे. गुडघे आराम पडते. अजून बाकी हाताचे मुंगे येत होते तुम्हाला हाताला? आता म्हणजे 15 दिवसापूर्वी माझ्या डाव्या हाताच्या पंजाला मुंगे येत्या. त्यानंतर मग ही थेरपी घेतल्यानंतर तत्काल थेरपीला फरक पडला. त्याच्यामुळे फरक पडलेला आहे. आता 5 बोटापैकी 2 बोटाच्या पूर्णपणे मुंगे गेलेले आहेत. 3 बोटामध्ये थोड्या अजून राहिलेल्या आहेत. आणि म्हणजे बोट असे थोडे वाकत होते ते ते वाकणं सुद्धा कमी झालेले आहे. खूप फरक पडलाय बाबा तुम्हाला? खूप फरक पडलेला आहे. आणि डॉक्टरकडे कधी थेरपीला येण्याअगोदर डॉक्टरकडे गेले होते का? डॉक्टरकडे थेरपीला येण्यापूर्वी मी इथले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांकडे जात होतो. आणि तर 1 वर्षापासून तिथेच माझी ट्रीटमेंट सुरू आहे पायांची. आणि ते काही पूर्ण काही बरे झाले नाही, पण इथं आल्यानंतर खूपच फरक पडलेला आहे. आता स्वतः मी थोडं रनिंग सुद्धा करू शकतो पायाने. त्या वेळेला कमी होतं त्याच्यात. बाबांना खूप फरक पडला आहे. छान. काही गोळ्या औषधे घेतले होते डॉक्टरचे? फक्त आयुर्वेदिक केलं आयुर्वेदिक घेतले. आता देता का कुठले? आता माझी थोडी बीपी ची गोळी चालू आहे. अच्छा, ती पण बंद झाली. बीपी थोडा बीपी 10 पॉईंट वर असतो. बीपी थोडा. ओके ओके. तर आई तुम्हाला थेरपीला येण्यावर कुठले आजार होते? काय काय प्रॉब्लेम होते तुम्हाला? माझे गुडघे दुखत होते आणि कमर नेहमी दुखते. आता थोडी कमी झालेली आहे. मला खाली वाकून काहीही घेता येत नव्हतं, पण आता हे थेरपी घेत असल्यामुळे मला खाली थोडं वाकता येतं. पण मला आशा आहे की मी अजून ही थेरपी घेतली तर मला बसता उठता देखील येऊ शकेल असा मला विश्वास आहे. आणि नक्कीच बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही कोणती थेरपी घेतली? मॅटची ना? 777 मॅटची थेरपी घेतली. लिमिराईज 777ची घेतली आणि सेन्सोडाईन मॅट मसाजची पण घेतली. तर मसाजने पण मला बराच फरक जाणवतो. सुरुवातीला थोडा त्रास होतो. बाकी सगळ्याच थेरपी छान आहे. आता कसं वाटतं आहे तुम्हाला? आता मला बरंच छान वाटतं. छान वाटतं. बंद झालं कंबरदुखी? कमरेचा त्रास थोडा कमी झालेला आहे, पण पूर्णपणे अजून व्हायचं आहे. कुठल्या गोळ्या घेत होते का तुम्ही? नाही, मी सुरुवातीपासूनच गोळ्या घ्यायची. त्याच्या बाजूने नाहीच आहे. मला गोळ्या घेतल्या की कसं तरी व्हायचं. त्याच्यामुळे मी शक्यतो कोणत्याही आजारावर गोळी घ्यायला तयार नसते. मला बळजबरीने गोळ्या दिल्या जात होत्या आतापर्यंत, पण मी आता फक्त मला नेहमीची गोळी चालू आहे. तेही डॉक्टरांनी खूप फोर्स केला मला की तुम्हाला आता या वयात गरज आहे म्हणून तुम्ही. आणि ती गोळी पण माझी खूप कमी पावरची आहे, 10च पावरची आहे. तर मला वाटते ह्या थेरपीने माझा गोळी पण बंद होईल. अजून 1च महिना झाला. हा, 1च महिना झालेला आहे. बरं आई बाबा, इथे बसलेल्या तुमचे आपले आई बाबा सेंटरला येतात उपनगरचे, त्यांना तुम्ही काय सांगा? आता ही थेरपी जी आहे ही गरज आहे की सवय आहे? काय सांगाल? ही गरज आहे. ही गरज आहे, सवय नाही आहे. सवय म्हणजे आता आपल्या शरीरातील ज्या नसा असतात त्या नसा ताठर होतात किंवा शिथिल होतात
आणि त्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करण्याकरता ही थेरपी आपल्याला मदत करते असं मला वाटतं. त्यामुळे ही थेरपी ज्यांना ज्यांना काही त्रास असेल त्यांनी घ्यायला काही हरकत नाही आहे आणि ती घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर बाबा तुम्ही काय सांगाल इथे आज बसलेल्या आईबाबांना काय सांगाल थेरपीबद्दल? ही जी थेरपी आहे आपली ही अतिशय उत्तम थेरपी आहे. इथं आल्यानंतर शेतुदैन थेरपीच्यामध्ये आपल्याला किक मिळते पाठीला पोटाला. त्याच्यामुळे काय झालं की आपल्या सेल्समध्ये जे काही म्हणजे टॉक्सिक पदार्थ आहेत ते कामाच्या स्वरूपात निघून जातात. तसा ल्युमिनेट थेरपी आहे 777 थेरपीच्यामध्ये जे सूर्याची सकाळची किरणं असतात ही किरणं आपल्याला जरी कृत्रिम असले तरी त्यांचं फंक्शन सूर्याच्या सकाळच्या किरणासारखंच आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन D3 तयार होतं आणि त्यामुळे थकवा D3 जे काम करतात शरीरामध्ये ते किरणं जी आहेत ते काम करतात आणि म्हणजे ल्युमिनेट थेरपी ही अतिशय उत्तम थेरपी आहे. थकवा दूर होतो. त्याच्यावर थकवा दूर होतो, इम्युनिटी पॉवर वाढते आणि आपल्या शरीरामधील जे काही अर्टरीज आणि व्हेन्स आहेत म्हणजे रक्तवाहिन्या त्या रक्तवाहिन्या सुद्धा मोकळं करण्याचं काम हे ल्युमिनेट 777 थेरपी करते आणि आपण ताजेतवाने वाटतं का आपण ते ठरवू आईबाबांना काय प्रत्येकाने सांगाल? घेतलीच पाहिजे थेरपी असं मला वाटतं. बाबांसाठी आईसाठी जोरदार थँक्यू.